अवघ्या राज्याला हदरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। सीआयडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलंय आणि त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास आवळला गेलाय। मकोकाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। आम्ही जे सांगत होतो खंडणी आणि खुनातले सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेलं आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आहे आणि तीच खरी आहे म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया जे PCR झाले जे MCR झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे। म्हणजे जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी, मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमच्या भावाचा खून झालेला आहे। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे। तो वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे। या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार आहे। आरोपपत्रात विष्णू चाटेचा आरोपी नंबर 2 असा उल्लेख करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून कराडनं मागितली खंडणी। 6 डिसेंबरला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला। खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख आहे। देशमुखांचे मारेकरी कोण कोण आहेत बघूयात आपण। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आरोपी क्रमांक 3, आरोपी क्रमांक 4, 5 आणि 6 अनुक्रमे पाहूयात। प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार। 7 आणि 8 फरार आरोपी कृष्णा आंधळे तर जयराम चाटे।